श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. तर आज आपण श्री शिवमहिम्न स्तोत्राचं काही श्लोक आणि आख्यायिका आपण ऐकणार आहोत. ठीक आहे. तर हे अतिशय सुंदर असं काव्य आहे. तर पुष्पदंत नावाच्या गंधर्वानी हे काव्य रचलेलं आहे आणि ही एक प्रकारची शिवस्तुती आहे. तर शिवमहिम्नाविषयी एक आख्यायिका अशी आहे. ठीक आहे. तर पुष्पदंत नावाचा गंधर्वांचा राजा श्री शिवांचा निस्सीम असा भक्त होता. तो त्यांच्या पूजेसाठी एका राजाच्या बागेतून गुप्तपणे फुले नेत असे. ठीक आहे. तर त्याला गुप्त होण्याचा वर होता. तर हा काय करायचा, पुष्पदंत हा एका राजाच्या वनात त्याच्या बागेत त्यात संचार करायचा आणि त्यातून फुलं एकदम सुंदर सुंदर आपल्या शिवपूजेसाठी वेचून आणायचा. तर राजाच्या बरेच दिवस ही गोष्ट काही लक्षात आली नाही. तेव्हा त्या गुप्त व्यक्तीचा अदृश्य राहण्याची शक्ती नाहीशी करण्यासाठी राजाने एके दिवशी एक युक्ती केली. तर ती युक्ती म्हणजे काय, तर त्यांनी पूजलेलं जे शिवनिर्माल्य आहे हे की नाही, तर ते शिवनिर्माल्य त्यांनी त्याच्या बागेच्या भोवती पसरून ठेवलं. तर झालं काय, गंधर्व आपला नेहमीप्रमाणे ते फुलं वेचण्यासाठी गुप्त होऊन आला, पण त्यांनी ते शिवनिर्माल्य ओलांडले. त्याच्यामुळे त्याची गुप्त होण्याची ती शक्ती नष्ट पावली. त्याने त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात त्याला काय लक्षात आलं की तिथं बिल्वपत्र पसरली होती. तर आपल्याकडून एवढा मोठा गुन्हा झाला की आपण भगवंताचे शिवनिर्माल्य हे आपण ओलांडलं. तर त्याचा त्याला फार पश्चाताप झाला आणि तो विचार करू लागला की शिवनिर्माल्य ओलांडल्यामुळे आपली ही दिव्यशक्ती नष्ट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने तत्काळ श्री शिवांकडे आपल्या अपराधाची क्षमा मागून त्यांच्याच कृपेने हे दिव्य महिम्न स्तोत्र रचले. त्यायोगे त्याला गेलेले सामर्थ्य परत मिळाले. ही आख्यायिका कशीही असली तरी या स्तोत्राला श्री शंकरांचे वरदान आहे. म्हणूनच सर्वत्र याचे पठण होते. अभिषेकासाठीही रुद्राध्यायाप्रमाणे याची 11 किंवा 121 आवर्तने केली जातात. अर्थयुक्त पठनाने भाव अधिक दृढ होतो, म्हणून मराठी भाषिकांसाठी याचा मराठी अर्थ दिलेला आहे. असो, तर सांगायचं तात्पर्य असं की काही लोक असंही मानतात की जसं पुष्पदंताची गेलेली शक्ती, गुप्त होण्याची त्याची जी शक्ती होती ती गेली आणि ती या स्तोत्राच्या पठनाने ती पुन्हा आली. तर काही लोक असेही मानतात की आपली गेलेली शक्ती जी आहे तर ती पुन्हा आणण्यासाठी या स्तोत्राचा उपयोग होईल. तर असं हे अतिशय सुंदर काव्य आहे जे रचले पुष्पदंत नावाच्या गंधर्वाने आणि शिवस्तुती असल्यामुळे त्याला भगवान शिवांचं वरदान आहे. तर माझ्याकडे मी ज्याच्यातून पाहून तुम्हाला हे सांगतोय ते म्हणजे माझ्याकडे गीता प्रेसचं शिवमहिम्न स्तोत्र नावाचं 1730 नंबरचं पुस्तक आहे. छोटीशी पुस्तिका आहे ही. तुम्हाला सर्वांना गीता प्रेसमध्ये सुलभरित्या मिळेल. तर ज्यावेळेला मी ही घेतली होती तर त्याची किंमत 3 रुपये अशी होती. तर फारच छोट्या मूल्यामध्ये गीता प्रेस आपल्याला पुस्तकं उपलब्ध करून देत असतं. तर त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद देतो. असो, तर आपण आज ही झाली आख्यायिका आणि आता आपण पुष्पदंत रचित शिवमहिम्न स्तोत्र अर्थासहित आपण आज ऐकणार आहोत. तर तत्पूर्वी भगवान शिवांचं आपण ध्यान करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर असा आहे, पहिला श्लोक असा आहे की पुष्पदंत म्हणतो, हे भगवान श्री हरा, तुमच्या महिम्याचा अंतपार न कळणाऱ्याने तुमची केलेली स्तुती जर असमंजसपणाची असेल तर ब्रह्मदेवादिकांच्या वाणीलाही तुमचे वर्णन न करता गप्पच बसावे लागेल. बरोबर. तर तो काय म्हणतो की तुमचा अंतपार ज्याला कळला नाही त्याने जर तुमची स्तुती केली, जसं म्हणजे त्यांनी त्याच्यासारख्या व्यक्तीने, कारण त्यालासुद्धा भगवान शिवांचा अंतपार काही कळलेला नाही. तर तो म्हणतो, तर ब्रह्मदेवादिकांना
ही तुमचे वर्णन न करता गप्पच बसावे लागेल, कारण त्यांना सुद्धा तुमच्या महिम्याचा अंतपार कळलेला नाही. ठीक आहे. आणि जर स्वतःच्या बुद्धीनुसार स्तुती करणारा प्रत्येकजण निर्दोषच असेल, तर मग माझीही ही तुमच्याविषयी स्तोत्राची म्हणजे माझ्या, ठीक आहे, तर तो म्हणतो, तर माझाही हा तुमच्या स्तोत्राविषयीचा प्रयत्न निर्दोषच मानावा लागेल, है की नाही. म्हणजे जर प्रत्येकजण, म्हणजे ब्रह्मादिक देव वगैरे पण तुमची स्तुती करतात, की ज्यांना तुमचा महिमा माहीत नाही आहे तरी ते करतात, आणि ती तुम्ही निर्दोषच मानता, तर माझाही हा प्रयत्न तुम्ही निर्दोषच मानावा लागेल. हा झाला पहिला श्लोक. तर दुसऱ्या श्लोकात तो म्हणतो की वास्तविक पाहता तुमच्या निर्गुण रूपाचा महिमा वाणीला किंबहुना मनालाही न कळणारा आहे. म्हणजे तुमचा जो महिमा आहे तो वाणीला मनाला कळणारा नाही. अपौरुषेय वेदसुद्धा भीतच हे म्हणजे परमात्मा नव्हे, हे म्हणजे परमात्मा नव्हे, अशा नकारात्मक रूपाने तुमच्या महिम्याचं वर्णन करतात. म्हणजे वेदांमध्ये नेती प्रकारचा जो आहे, म्हणजे नेती जे म्हणतात ते म्हणजे हे म्हणजे परमात्मा नव्हे, हे म्हणजे परमात्मा नव्हे असं म्हणतच वेदसुद्धा तुमचे नकारात्मक रूपानेच तुमच्या महिम्याचं वर्णन करतात. म्हणजे त्यांनाही तुमच्या महिम्याचा अंतपार कळलेला नाही. त्या आपल्या अपार महिम्याचे वर्णन कोण करू शकणार आहे. म्हणजे ते म्हणतात की तुमच्या निर्गुण रूपाचा महिमा हा कोणालाच समजण्यासारखा नाही. ठीक आहे ना. भगवंत गीतेमध्ये काय सांगतात की निर्गुण रूपाचे ध्यान त्यांचे फारच कठीण आहे. त्या योगे ते सगुण रूपाचं ध्यान फारच सुलभ आहे आणि फारच सोपं आहे. ठीक आहे. तर हा पुढे काय म्हणतो, त्या आपल्या अपार महिम्याचे वर्णन कोण करू शकणार. आपले गुण किती प्रकारचे आहे हे कोणाला कळू शकणार आहे. परंतु त्याच तुमच्या सगुण रूपाच्या ध्यानात कोणाचे मन जडणार नाही. बरोबर. आणि त्याचे वर्णन तरी कोणाची वाणी करणार नाही. बरोबर. तर तो म्हणतो की निर्गुण रूपाचा महिमा हा काही कोणालाच कळण्यासारखा नाही आहे, पण तुमच्या सगुण रूपात कोणाचं मन जडणार नाही, कोणाला त्याच्यावर प्रेम होणार नाही, आणि त्याचा महिम्याचं वर्णन, त्याच्या रूपाचं, त्याच्या गोडीचं वर्णन करायला कोणाची वाणी बरं गप्प बसून राहणार आहे, असं तर तो प्रश्न करतो. हा झाला दुसरा श्लोक. तर ह्याच्या सदृश एक श्लोक श्री नारायणीयम नावाच्या ग्रंथात देखील आलेला आहे. तर नारायणीयम नावाचा जे ग्रंथ आहे त्याचा आपण नंतर उहापोह करणार आहोत, पण तत्पूर्वी त्या श्लोकाचं मी तुम्हाला एक सुंदर असं सांगतो. तर नारायणीयममध्ये भट्टनारायण तिरी नावाचे कवी असं म्हणतात, त्यांचा तिसरा श्लोक असा आहे की ते म्हणतात, रजतम गुणांनी रहित असणाऱ्या व शुद्ध सत्वगुणाने युक्त अशा देहेंद्रियांनी तुमचे सगुण रूप निर्माण झाले आहे. असे व्यास महर्षींनी अनेक ठिकाणी तुमचे वर्णन केल्याचे आम्ही ऐकलेले आहे. मायेच्या आवरणाने रहित असे जे तुमचे सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या डोळ्यांनी सहज पाहता येणाऱ्या काना मनाला ज्याची वर्णन भुरळ घालते अशा तुमच्या या मूर्तिरूपात भाग्यवान लोकच रमतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, है की नाही. तर तसा प्रत्यय आपल्याला आलेला आहे. म्हणजे भगवंताचं सगुण रूपाचं वर्णन हे कोणाला बरं भुरळ घालणार नाही. बरोबर. असो, तर पुढे आपण चालू आणि तिसरा श्लोक पाहूया. तर तो तिसऱ्या श्लोकात हे म्हणतो की हे ब्रह्मरूपा, परमामृताप्रमाणे माधुर्याने भरलेली वेदवाणी निर्माण करणाऱ्या तुम्हाला देवगुरूंची वाणी तरी मोहावणारी ठरेल का. की म्हणजे अक्षरशः देवगुरू जरी तुमची त्यांच्या वाणीने काहीतरी बोलू लागले तरी भगवंताला त्याचा मोह आहे का, तर नाही. तरीही हे त्रिपुरनाशना तुमच्या गुणगानाच्या पुण्याईने माझी वाणी पवित्र व्हावी म्हणून माझी बुद्धी या स्तोत्र रचनेला प्रवृत्त झाली आहे. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की त्याच्या या स्तोत्र रचनेने भगवंत प्रसन्न होणार का नाही ते माहीत नाही, कारण साक्षात देवगुरूंची वाणी जरी भगवंताची स्तुती करू लागली तरी त्याच्याने भगवंताला काय फरक पडणार आहे. बरोबर. तर त्याचा उद्देश काय या स्तोत्र रचनाचा, तर तो म्हणतो की या तुमच्या गुणगानाच्या पुण्याईने माझी वाणी पवित्र व्हावी म्हणून माझी बुद्धी या स्तोत्र रचनेला प्रवृत्त झालेली आहे.
असा निर्दोष प्रयत्न हा पुष्पदंत करतो. तर पुढे तो काय म्हणतो 4थ्या श्लोकात की हे वरदायका, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे, रजसत्वतम या 3 गुणांमुळे वेगळे झालेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 रूपात वेगळे वाटणारे जे तुमचे ईश्वरत्व या विश्वात प्रकट झाले त्याचे वेदांनी वर्णन केले आहे. ठीक आहे. पण त्याचे खंडन करण्यासाठी काही मूर्ख नास्तिक जगात ईश्वर नाही वगैरे असे इत्यादी प्रकारची कर्णकटू बडबड करीत असतात. ती अभागी लोकांनाच आवडायची. बरोबर. तर तो म्हणतो की जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे, रज, सत्व, तम या 3 गुणांनी वेगळे भासणारा जो परमात्मा आहे, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 रूपात लोकांना वेगळा परमात्मा दिसतो. तर तो जो परमात्मा आहे तो विश्वात प्रकट झाला आणि त्याचे वेदांनी वर्णन केलेले आहे. पण त्याचे खंडन करण्यासाठी, म्हणजे त्या परमात्म्याचं खंडन करण्यासाठी या जगात काही नास्तिक मूर्ख जगात ईश्वर नाही वगैरे काही प्रकारची कर्णकटू बडबड करत असतात. आणि ती जी बडबड आहे ती फक्त अभागी लोकांनाच आवडते. बरोबर. आणि ती त्यांनाच आवडायची. आणि 5व्या श्लोकात तो काय म्हणतो की ते मूर्ख असे विचारतात की तो परमेश्वर कोणत्या क्रियेने, कोणत्या शरीराने, कोणत्या साधनांनी, कशाच्या आधारावर आणि कोणते मूलभूत द्रव्य वापरून हे त्रैलोक्य निर्माण करतो. ठीक आहे. तर ती लोक विचारतात, ती मूर्ख लोक विचारतात की म्हणे काय साधन सामग्री वापरून, है ना, की कशाच्या आधारावर हे सगळे जग निर्माण करतो. ज्यांचे महात्म्य तर्काने न कळणारे आहे त्या तुमच्या बाबतीत हे प्रश्न गैर लागू आहेत. तो म्हणतो की हे लोक तत्वाने तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतात की भगवंतांनी काय वापरून हे जग निर्माण केले, कशाचा वापर घेतलाय, काय उपादान, कारणे वगैरे वगैरे. तर ते म्हणतात की हे तर्काने कळण्यासारखं तुमचं स्वरूप नाही. बरोबर. ते लोक तर्काने जाणण्याचा प्रयत्न करतात पण ते काही शक्य नाही, कारण ते प्रश्न तुमच्या बाबतीत गैर लागू आहेत. परंतु काही नास्तिक लोक जगाला भ्रमात पाडण्यासाठीच खरे तर व्यावहारिक संदर्भ घेऊन हे बाष्कळ प्रश्न उपस्थित करत असतात. म्हणजे ते स्वतः भ्रमात असतात आणि इतरांनाही भ्रमात पाडण्यासाठीच ते लोक हे प्रश्न उपस्थित करत असतात. तर पुढे हा कवी म्हणतो की हे लोक अवयवयुक्त असूनही यांचा जन्म झालेलाच नाही का, है ना. असं तर तो त्यांच्या जन्माविषयीच प्रश्न उठवतो. जर या विश्वाचा जन्म असेल तर तो विश्वाच्या उत्पत्ती कर्त्याशिवाय कसा होऊ शकेल. बरोबर. असं तो म्हणतो. तर हे विश्व जे निर्माण झालं तर ते विश्वाच्या विश्व उत्पत्ती कर्त्यामुळेच झालं आहे की नाही. तर एखाद्या गोष्टीचं त्याला जन्माला घालण्याचं कारण हे काही ना काहीतरी असलंच पाहिजे ना. तर तो या विश्वाच्या निर्मितीचं कारण म्हणून भगवान शिवांना संबोधतो आणि तो म्हणतो की हे जे काही निर्माण झालं तर ते तुमच्यामुळेच झालं. आणि तो म्हणतो की जसे हे लोक आहे का नाही, त्यांना समजत नाही, त्यांना अक्कल नाही आहे की त्यांचा जन्मसुद्धा कुठून तरी झालेला आहे का नाही, जसं त्यांना हे समजत नाही आहे का नाही. आणि ते तुमच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उठवतात. तर असे हे लोक जन्म झाला असूनही ते न जन्मल्यासारखेच की नाही. तो म्हणतो की या सृष्टीचा जर जन्म झालेला आहे तर तो कुठल्या तरी सृष्टिकर्त्यामुळेच झालेला आहे. आणि ते सृष्टिकर्ता कोण असेल तर ते भगवंत आहेत. तर त्याचा ईश्वराशिवाय दुसरा कोण निर्माता असेल. तर हे विश्व निर्माण करण्यासाठी त्याच्याजवळ कोणती सामग्री आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत असूनही हे देवादिदेवा हे लोक तुमच्या विश्वनिर्मितीविषयी शंका बाळगतात, कारण ते मंदबुद्धी आहेत ना. ठीक आहे. तर आतापर्यंत हे 6 श्लोक इथे मी इति करतो आणि पुढच्या भागात आपण काही श्लोक आपण पाहूयात. तर तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.